426 घरांची जी माहिती पुस्तिका ती आलेली आहेत. प्राईम लोकेशनची घरे आहेत. भांडूप, कांजूरमार्ग, भायखळा, त्यानंतर जोगेश्वरी अशा वेगवेगळ्या भागातील ही घरे आहेत. या माहिती पुस्तिकेमध्ये सॅम्पल फ्लॅट कसे असणार आहेत ते पण दाखवलेले आहेत. त्यानंतर आवश्यक पात्रता, नियम, अटी, कागदोपत्रे, फॉर्म भरण्याची सुरुवात आणि शेवटची तारीख आणि निकाल कधी लागणार आहेत ही सर्व माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. या माहिती पुस्तिकेची माहिती आपल्याला पूर्ण पाहायची आहे. त्यानंतर आपल्याला जो फॉर्म कसा भरणार आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत. या पेजवरती आपल्याला हे पूर्ण कोणत्या पेजवरती कोणती माहिती आहे हे देण्यात आलेली आहे. 16 तारखेला या फॉर्मला ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपल्याला 14 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. 20 तारखेला सोडत होणार आहेत आणि 21 तारखेला सोडतीचा निकाल लागणार आहे. जे लॉटरी विनर असेल त्यांची यादी आणि जे वेटिंगमध्ये असणार आहेत त्यांची यादी. EWS, LIG दोन्ही टाईपची घरे सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा तपशील हे ज्या लोकेशनची घरे आहेत जसे की वाढवान, मालाड, भायखळा, कांजूरमार्ग यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे सर्व कांजूरमार्ग, भायखळा या योजनेतील जे अनुक्रमांकाचे घर आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मरोळ अंधेरी पूर्व, त्यानंतर जोगेश्वरी पूर्व, त्यानंतर गोरेगाव पूर्व, स्वामी विवेकानंद नगर, पिरामल नगर, गोरेगाव ही या लोकेशनमध्ये जी घरे आहेत त्या घराचा एरिया चौरस मीटर मध्ये सांगण्यात आलेला आहे आणि त्या घराचे नंबर इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर या लॉटरीमधील 240 घरं ज्या लोकेशनची आहेत भांडूपला, भांडूप पश्चिम त्या लोकेशनची माहिती इथे देण्यात आलेली आहे. सटे क्षेत्र आणि एकूण सदनिका. आणि हे भायखळ्यामधील जे घर आहेत अत्यल्प गटांसाठी ज्यांचे इन्कम आपल्याला जे लॉटरीमध्ये सांगण्यात आलेले आहेत त्या प्राप्त सदनिकामधील ज्या घरांच्या किमती आहेत इथे देण्यात आलेल्या आहेत. प्राईम लोकेशन मधील घरे आहेत भायखळा या लोकेशनची, तिथे पूर्ण सदनिकांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. समोर आपण ज्या प्रोजेक्टला जी घरे आहेत त्या प्रोजेक्टचे जे सॅम्पल फ्लॅट त्यांनी ऍक्च्युअल PDF मध्ये देण्यात आलेले ते पण आपण पुढे पाहणार आहोत. हे भायखळा लोकेशनची घरे आहेत, त्यांच्या एकूण प्राप्त सदनिका आणि त्या घरांच्या किमती. त्यानंतर एक कांजूर मधील ज्या सदनिका 27 सांगण्यात आलेल्या आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि हे मरोळ भागातील सर्वसमावेशक योजना प्राप्त सदनिका. मरोळ मधील ज्या सदनिका देण्यात आलेल्या आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. अंधेरी पूर्व, स्वामी विवेकानंद, पिरामल नगर, गोरेगाव. त्यानंतर उपरोक्त तक्ता क्रमांक 2 मध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण सदनिकांचे एकूण मूल्यांकन 2025-26 सिद्धांक दरानुसार अंदाजे 50.30 कोटी रुपये. उपरोक्त तक्ता दर्शवल्याप्रमाणे सोडत तक्ता क्रमांक 1 मधील सदनिकांसोबत राबवण्यात येईल, परंतु त्यांचे प्रत्यक्ष वाटप स्तरावर सदनिका महानगरपालिकेच्या संबंधित विभागामार्फत हस्तांतरित केल्यानंतरच करण्यात येईल. म्हणजे जोपर्यंत महानगरपालिकेला घरे मिळणार त्याच्यानंतरच त्याचं वाटप पत्र करण्यात येणार आहे. अंतर्गत प्राप्त सदनिकांचे दरपत्रक. त्यानंतर ज्या कॅटेगरी सांगण्यात आलेल्या आहेत रिझर्वेशन मध्ये अनुसूचित जाती 11% आरक्षण, त्याच्यासाठी लागणारे विवरण. अनुसूचित जमाती 6% आरक्षण, याच्यासाठी लागणारे कागदपत्र. भटक्या जमातींसाठी 1.5%. त्यानंतर विमुक्त जातींसाठी, पत्रकार बंधूंसाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी, कर्णबधीर. त्यानंतर अल्पवयीन, कमतरता, मतिमंदत्व हे जे त्याच्यामध्ये रिझर्वेशन येतात ते.
संरक्षण दल, सीमा सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्यावरती जे डिपेंडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. खाली 2% देण्यात आलेल्या डिफेन्स फॅमिलींसाठी. त्यानंतर माजी सैनिक यांच्यावर जे अवलंबून आहेत त्यांच्यासाठी, जे एक सर्व्हिसमॅन असतात त्यांच्यासाठी जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी जे विवरण सांगण्यात आलेले आहेत त्या कॅटेगरीचं रिझर्वेशनसाठी ते तुम्ही वाचून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जे आमदार, खासदार साहेब आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी हे जे नियम म्हणजे त्यांच्यासाठी जे विवरण सांगण्यात आलेले आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. महानगरपालिकेचे 2% कर्मचारी आहेत, त्यांची 5 वर्ष सेवा झालेली आहे, त्यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. हे जे स्पेशल कॅटेगरीसाठी जे आरक्षण देण्यात आलेले आहेत, या आरक्षणासाठी स्पेशल एक लेटर आहेत याच PDF मध्ये. ते लेटरवरती तुम्हाला सही करून अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येणार आहे. आणि हे जे कोणत्या लोकेशनला कोणती घरे आहेत कॅटेगरी वाईज त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपण हा सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. कांदिवली पूर्व मधील जे घरं सांगण्यात आलेले आहेत 30, त्यांची इमारत ऍक्च्युअल इमारत आहे, समोर आपल्याला दिसत आहे. सदनिकेचे क्षेत्रफळ 33.31 चौरस मीटर. योजनेचा संकेतांक क्रमांक 1. असा जिना असणार आहे, लिफ्ट असणार आहेत. सदनिकामधील हा हॉल आहे, ही लॉबी आहे. त्यानंतर आपण मालाडमधील जे कांदिवली आहेत उत्तरमधील, तेथील जे 4 सदनिका आहेत त्या 4 सदनिकांचे क्षेत्रफळ देण्यात आलेले आहे आणि इमारत कशी आहे ते पण इथे पाहणार आहोत. हे समोर आपल्याला असे फ्लॅट असणार आहेत, सॅम्पल फ्लॅट, त्यांचे स्वयंपाकघर, हॉल. त्यानंतर आपण भायखळ्यामधील जे प्रेस्टिज जाजदान आहेत, 42 सदनिका देण्यात आलेल्या आहेत. ऍक्च्युअल इमारत अशी असणार आहे. येथील सदनिकांसाठी देण्यात आलेला हा रूम आहे, ही लॉबी देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे मंडपेश्वर दहिसर मधील जे घर आहेत तेथील जे सॅम्पल फ्लॅट आहेत कसं असणार आहेत. इमारत ऍक्च्युअल इमारत 4 सदनिका देण्यात आलेल्या आहेत. त्या सदनिकांची माहिती देण्यात आलेली आहे. हॉल देण्यात आलेला आहे. हे वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. कांजूर मधील जे 27 घरे आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. हा हॉल देण्यात आलेला आहे. भांडूप पश्चिमला जे 240 घर आहेत त्यांची ती माहिती देण्यात आलेली नाही, पण आपण लवकरात लवकर व्हिजिट करणार आहोत आणि तेथील सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. येथे पात्रता काय आहेत, तुमचं 18 वर्षापेक्षा वय कमी नसावं. त्यानंतर अर्जदाराचे पती पत्नी किंवा मुले यांच्या नावावर कोणत्याही मालकी तत्वावर घर नसावं. 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहणार असणारे, तसं त्यांचं 15 वर्ष वास्तव्य असल्याचं जे प्रमाणपत्र, जे डोमेसाईल सर्टिफिकेट असलेलं असावं. वार्षिक उत्पन्न तुम्हाला 2024-25 तर तिथे द्यायचं आहे. असेसमेंट इयर 2025-26, त्यामुळे 24-25च इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. EW साठी 6 लाख रुपये इन्कम ग्रुप आहे, LIG साठी 9 लाख रुपये इन्कम ग्रुप आहे. मुंबई, पुणे, नागपूरसाठी, उर्वरित महाराष्ट्रासाठी 4.5 लाख आणि 6.5 लाख. अर्ज करण्याची पद्धत इथे देण्यात आलेली आहे की तुम्हाला bmchome.mcjn.go.in या इथे जायचं आहे. म्हणजे अर्ज कसा करायचा याचा पण आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही सर्व माहिती या तुम्हाला PDF मध्ये देण्यात आलेली आहे. या लॉटरीमधील सर्व अर्जदारांनी आवश्यक माहिती नोंदणी अर्ज करताना अपलोड करावी. ओळखपत्र, ओळख पुरावा, ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट, स्पेशल कॅटेगरी असणार तर. या लॉटरीची संगणकीय सोडत कशी होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे.
ही सर्व ज्या ज्या रिझर्वेशनमधून तुम्ही अर्ज करणार आहे त्या रिझर्वेशनची पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. सदनिकांची विक्री किंमत आणि भरण्याच्या अटी म्हणजे नेमकं तुम्हाला कोणत्या योजनेसाठी कशी अमाऊंट भरायची आहे त्याची पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे नियम त्यांनी सांगण्यात आलेले आहेत. तुम्हाला घर लागल्यानंतर तुम्हाला घराचे पैसे कसे भरायचे आहेत, 25%, 75%. सर्वप्रथम तुम्हाला जे प्रोव्हिजनल ऑफर लेटर येणार आहे 30 दिवसाच्या आत तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे. त्यानंतर जर तुम्ही भरली नाही तर 15 दिवसांची तुम्हाला अतिरिक्त मुदतवाढ देणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 12% व्याजासह घरांचे पैसे भरायचे आहेत. हे 25% रक्कम जेव्हा तुम्हाला घर लागणार आणि लेटर येणार त्यानंतर 75% रक्कम भरण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाते. 60 दिवसांची मुदतवाढ सुद्धा देण्यात येते. ज्या स्पेशल कॅटेगरीमधून जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत. फ्रीडम फायटर, टीचर, डिफेन्स फॅमिली, जे एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंट फॅमिली, MP, MLA, त्यानंतर जे आर्ट कलाकार असतात त्यांच्यासाठी, आणि हे त्यांचं हेल्पलाईन नंबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.